एक कॉर्पोरेटरने शिल्पा शेट्टीला आणलं होतं, पण तो माणूस पडला. इथे एकदा येतात परत येतच नाहीत. काय फायदा मग? तो 2-2.5 साल से कुछ काम नहीं हो पाया इस एरिया में. नगरसेवक हा जो आहे हा काम करणारा असावा. पाण्याचा प्रश्न खूप गंभीर होता, तो त्यांनी आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. अमोल भैया जिथे तिथे वोट जाणार आमचं. आधी आम्हाला खूप टँकर लागायचे, नंतर मग ते कमी झाले. त्यांच्या मदतीमुळेच आमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. काय पैसे देऊन इकडे तिकडे पळवतात ऐन वेळेला. पक्ष फोडाफोडी. प्रभाग क्रमांक 9 माळुंगीचा विस्तार, बाणेरचा प्रवाह आणि राजकारणात आलेला मोठा वळणबिंदू. या प्रभागातील यंदाच्या महानगरपालिका निवडणुका या फक्त विकासाच्या मुद्द्यावर नाही, तर पक्ष बदलला गेला, तिकीट कापलं गेलं, आरोप प्रत्यारोपाचा नवा अध्याय सुरू झाला. भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन नगरसेवक अमोल बालवडकर यांनी पक्षासाठी काम केलं, संघटन वाढवलं, पण तिकीट नाकारल्यामुळे त्यांनी भाजपाला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत तिकीटही मिळवलं. यानंतर त्यांनी चंद्रकांत दादा पाटील, मुरली मोहोळ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. जुने व्हिडिओ शेअर करत माझ्यावर पक्षाने अन्याय केला असा आरोप केला. हा अन्याय खरा की राजकीय संधी साधूपणा? भाजपचे कार्यकर्ते नेमके कोणाच्या बाजूने आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अमोल बालवडकरांची भूमिका बदलली आहे का? आणि या सगळ्यावरती प्रभागातील जनता काय म्हणते, हे सगळं जाणून घेण्यासाठी आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 9 म्हणजेच माळुंगी बाणेर परिसरामध्ये, अर्थातच प्रभाग क्रमांक 9 येथे. राजकारणाचा हा प्रवाह माळुंगी बाणेर मध्ये कोणाला फायदा आणि कोणाला फटका देणार? चला तर मग जाणून घेऊया जनतेचा कौल. कितने साल से आप यहाँ पर रह रहे हो? 30 साल हो गया. 30 साल हो गए. 30 साल में कोई आपने देखा है डेवलपमेंट इस एरिया में? हाँ, बहुत अच्छा हुआ है. पहले से बहुत अच्छा हुआ. पहले तो बहुत खराब था यार. अभी अच्छा है. बहुत अच्छा है. क्या लगता है आपको? अभी वोटिंग चल रहा है तो उसके बारे में आप कुछ बता सकते हो? नहीं, अभी जो किया है ना बहुत अच्छा काम किया है. पहले से बहुत बेहतर है. हद से बहुत ज्यादा. पहले क्या हालत थी इस एरिया? बहुत रोड भी खराब था, गांव का माहौल भी खराब था. अभी सब सुधर गया. डेवलपमेंट बहुत काम हो रहा है अभी. प्रोग्रेस में है अभी. विकास झालाय का या परिसराचा? झालाय ना, बऱ्यापैकी विकास झालाय. म्हणजे आम्ही मागचा नगरसेवक अमोल भैया काय कामं केले त्यांनी विकास कामं? इकडे पाण्याचा समस्या ही खूप मेजर होती, तर दादानी इकडे पाण्याची टाकी वगैरे बांधून आम्हाला बऱ्यापैकी त्या समस्यातून बाहेर काढले. पाण्याचा प्रश्न खूप गंभीर होता, तो त्यांनी आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय. रस्ते, ड्रेनेज, ड्रेनेज वाहतूकच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजकाल आमच्याकडे सिग्नल नाही आहेत, पण दादाचे सगळे वॉर्डन्स तिकडेच उभे असतात आणि त्याच्यामुळे जनरली ट्रॅफिक होत नाही. त्याच्यामध्ये आम्हाला खूप हेल्प होते. सिग्नल्स नसून दादामुळेच ॲक्च्युली हेल्प होते. त्या वॉर्डन्स ते जे आहे ती मुलं कामं करतात, ती खूप चांगली कामं करतात. पण आता सध्याच त्यांनी नवीन पक्ष प्रवेश केलाय, तो का करावा लागला त्यांना? भाजपाने तिकीट नाही दिलं. का असं केलं असेल ते माहिती नाही, पण जेवढी अमोल भैयाची निराशा झाली त्याच्यापेक्षा जास्ती आमची निराशा झाली आहे. तो एवढं नाही सांगता येणार का नाही दिलं वगैरे काय. मग आता हा नवीन पक्ष प्रवेश त्यांचा झालेला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या त्या पक्षातून ते निवडणूक सध्या लढत आहेत. तर काय वाटतं, निवडून येतील ते आणि कशा प्रकारची भूमिका घेतील ते? आता येतील, डेफिनेटली निवडून येतील. कारण नगरसेवक म्हटल्यावरती आपल्या नगरात जो ऍक्टिव्ह नेता आहे त्यालाच आम्ही वोट करणार. पक्ष मॅटर नाही करत. पक्ष मॅटर नाही करत या लेवलला पक्ष मॅटर नाही करत. अमोल भैयालाच मत देणार. कुठल्याही पक्षातून असू दे. येस, डेफिनेटली. ते भाजपामध्ये जर असते तर त्यांना अमोल भैया जिथे तिथे वोट जाणार आमचं. या सगळ्याचा भाजपाचा जो मतदारसंघ आहे त्याच्यावरती परिणाम होईल का? होईल, डेफिनेटली होईल, खूप होईल. हो, खूप होईल. पण आजकाल जनता बऱ्यापैकी अवेअरनेस आलाय त्यांच्यामध्ये, तर लोक डेफिनेटली अंधभक्त नाही आहेत. जिथे हवंय तिथे आपण त्यांना वोट करू, जिथे हवंय तिथे डेफिनेटली आपण ऍक्टिव्ह नेत्यालाच वोट करू. मतदारसंघ जो आहे तो पक्ष न बघता उमेदवार बघून. येस, डेफिनेटली उमेदवार बघून. येस, विकास हुआ बहुत तरीके, बहुत कुछ हुआ, बहुत कुछ हो भी नहीं पाया. लास्ट 2 साल से यहाँ पे कोई लोकल बॉडी नहीं थे, कुछ कॉर्पोरेट वगैरह नहीं थे, तो 2-2.5 साल से कुछ काम नहीं हो पाया इस एरिया में. सो मतलब बहुत सारे कुछ नहीं हो पाया, बट हुआ, बट और भी बहुत कुछ होना बाकी है. पहले नगरसेवक कौन थे यहाँ पे? पहले यहाँ पे 4 नगरसेवक थे, तो इसमें अमोल बालवडकर, कोळमकर, साईकर, बाबुराव चंद्रे, ऐसे 4 ये प्रभाग में हमारे 4 कॉर्पोरेटर थे पहले. तो उन लोगों ने क्या काम किया है इस एरिया में? काम किए लोगों ने किए जैसे, बट इसमें सबसे ज़्यादा काम किए बाबुराव चंद्रे और अमोल बालवडकर. ये दोनों मतलब जो कामाचा माणूस बोलते हैं ना, जो काम करने वाले सबसे ज़्यादा ग्राउंड. राष्ट्रवादी कांग्रेस से है ना? बाबुराव चंद्रे राष्ट्रवादी से है, बट वो काम अच्छा करते हैं क्योंकि लोगों के साथ ग्राउंड लेवल में जुड़ते हैं, लोगों से अच्छा काम करते हैं. नगरसेवक
हा जो आहे हा काम करणारा असावा. म्हणजे कुठलीही सोसायटी असो किंवा कुठलीही सोसायटी कुठल्याही पर्टिक्युलर पक्षाला रिप्रेझेंट करणारी असो, तरी त्या पक्षासाठी त्या सोसायटीसाठी झटणारा हा नगरसेवक असावा असं मला वाटतं. आता तुम्ही प्रभाग क्रमांक 9 मध्ये किती वर्षांपासून राहताय आणि खऱ्या अर्थाने इथला विकास झाला असं तुम्हाला वाटतं का? मी इथे मागच्या 8 वर्षांपासून राहतो. नक्कीच इथे विकास तर 100% झालेला आहे. ते आपल्याला दिसून येतं. बऱ्याचशा समस्या अजून आहेत ज्या शिल्लक आहेत, ज्या अजून सुटायला पाहिजे होत्या, पण डेफिनेटली नियर फ्युचरमध्ये त्या पण समस्या सुटतील असं वाटतं. कोण होते इथले मागील नगरसेवक कोण होते? मागील नगरसेवक अमोलभैया बालवडकर होते आणि त्यांनी मागच्या टर्ममध्ये चांगल्या प्रकारे काम केलं. काय कामं केली आहेत त्यांनी? पर्टिक्युलरली या एरियामध्ये सगळ्यात मोठा एक तर पाण्याचा प्रश्न होता. त्यांनी आमच्या इथे मोठी पाण्याची टाकी उभारली. त्या पाण्याच्या टाकीला पण जो लागणारा प्रेशर होता तो त्यांनी स्वतः चांदणी चौकामध्ये उभा राहून काम करून घेऊन इथे जो बाणेर बालेवाडीसाठी जो मोठा पाणी प्रश्न होता तो त्यांनी सॉल्व्ह केला. आम्ही खूप टँकरला पैसे ॲज अ सोसायटी द्यायचो, पण बरंचशा तो खर्च आता सगळ्या सोसायट्यांचा कमी झाला. मध्ये मध्ये आम्हाला मे महिन्यामध्ये वगैरे पाण्याचा थोडंसं प्रॉब्लेम व्हायचा, पण तो पण आमचा सॉल्व्ह झालेला आहे नगरसेवकांमुळे. कोण होते इथले नगरसेवक? अमोल बालवाडकर भैया. त्यांनी कामं केली आहे? हो, त्यांनी खूप हेल्प केली. आधी आम्हाला खूप टँकर लागायचे, नंतर मग ते कमी झाले. त्यांच्या मदतीमुळेच आमचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. पण आधी ते भाजपाच्या पक्षातून म्हणजे भाजपाचे एक उमेदवार होते आणि आता त्यांना नवीन पक्ष प्रवेश करावा लागलेला आहे. का आली अशी वेळ त्यांच्यावरती? त्यांना तिकीट मिळालं नाही, नाईलाजाने त्यांना मग. पण भाजपाचा हा निर्णय योग्य आहे का? काय वाटतं तुम्हाला? राजकारणामध्ये ह्या असल्या गोष्टी होत राहतात. पक्ष ते तिकीट मिळालं नाही मिळालं ते त्यांचं पर्सनल असेल, पण मग त्यांना इकडून मिळालं नाही, ते दुसऱ्या पक्षात गेले. आणि जनता आमच्या ह्या सोसायटीमधले सगळे एज्युकेटेड आहेत. लोक बघतात त्यांनी काय कामं केलेली आहे. पण त्यांनी 11 वर्षासाठी भाजपासाठी कामं केलेली आहेत आणि तरी सुद्धा एक हरवणारी म्हणा किंवा एक कामसू वृत्तीचा उमेदवार आहे आणि ऐन वेळेला त्यांचं तिकीट काढून घेतलं जातं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, आम्हाला वाईट वाटलं, कारण ते BJP मध्ये नाही राहिले. हे रोडची काम, स्वच्छता, टापरी, पाणी पुरवठा आरोग्य व्यवस्था आहे या परिसरामध्ये? आहे 50%च. पूर्णपणे विकास झालाय असं म्हणता येणार नाही, पूर्णपणे विकास नाही झाला. मतदाराचा कौल कोणाच्या बाजूने असेल यावेळेला? काय वाटतं तुम्हाला? आता एवढा सगळं महासंग्राम चालू आहे, तर त्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला काय वाटतं की मतदानाचा कौल कोणाच्या बाजूने झुकेल? काय पैसे देऊन इकडे तिकडे पळवतात ऐन वेळेला. पक्ष फोडाफोडी. इकडे पैशाचा आम्ही दाखवलं की तो त्या पक्षात, तो या पक्षात, त्यामुळे जनतेची दिशाभूल होती. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम म्हणजे इथे पाण्याचा मेजर इश्यू होता. मी आता या एरियामध्ये 3 वर्षापासून राहतोय, तर पाणी हा एक मेजर इश्यू होता. तर त्यांनी या गोष्टीवर खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं आहे आणि हा प्रॉब्लेम ऑलमोस्ट आता सगळ्या सोसायटीसाठी ऑलमोस्ट रिझॉल्व्ह झाला आहे या एरियामध्ये. का होतोय पाणी टंचाई? का बेसिकली टँकरवर खूप जास्त डिपेंडन्सी होती. मग लोकवस्ती जास्त वाढल्यामुळे, IT सेक्टर जास्त वाढल्यामुळे हे प्रॉब्लेम? येस, यू कॅन से लाईक दॅट की तसं पण झालंय की लोकवस्ती वाढली आहे, ऑफिसेस वाढले आहेत, सोसायटी नवीन आले आहेत, पण स्टील त्या हिशोबाने डेव्हलपमेंट इथे झाली नव्हती. ज्या हिशोबाने इथे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट झालं आहे, पण बाकीची डेव्हलपमेंट त्या हिशोबाने झाली नव्हती. तर त्या एरियावर, त्या बाबतीवर अमोल भैयाने खूप चांगलं काम केलं आहे, विल से. पण नागरी सुविधा लक्षात घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर झालंय असं वाटतं का तुम्हाला? करावं अशी अपेक्षा आहे? अजून खूप इथे आहे, म्हणजे स्कोप आहे अजून, पण बऱ्यापैकी कामं झाली पण आहेत. असं नाही की आधी, जर इफ वी कम्पेअर बाय 3 इयर्स, लास्ट 3 इयर्स मध्ये जर आपण कम्पेअर केलं तर बऱ्यापैकी चांगली कामं झाली आहेत. नगरसेवक हा 5 वर्षासाठी असतो, बरोबर आहे, पण असा नगरसेवक नसावा की तो एकदा आला आणि परत 5 वर्ष 4.5 वर्ष येऊ नये. त्या नगरसेवकाचा काय फायदा? म्हणजे अशी उदाहरणं मी हजारो पाहिले. कुठलं उदाहरण? फक्त निवडणुकीलाच यायचं, निवडणूक झाली की 5 वर्षानंतर काही परत नागरिकांना भेटायचंच नाही. असं काय उद्देश आहे मग नगरसेवकाचा? यासाठी नगरसेवकांनी लोकांनी त्यांना निवडून दिले, म्हणून त्यांनी लोकांसाठी काम करावं ही माझी इच्छा आहे. मी गव्हर्नमेंट सर्वंट होतो, 40 वर्ष नोकरी केली, रिटायरमेंट झालो, म्हणून सांगतो की असे भरपूर कॉर्पोरेटर पाहिले, भरपूर लोक पाहिले की ते एकदा येतात परत येतच नाहीत. काय फायदा मग?
लोकांची उन्नती झाली पाहिजे, लोकांची कामं ठप्प झालेली तयार केली पाहिजेत, हे महत्त्वाचं आहे. कॉर्पोरेटर म्हणजे काय आहे की त्या भागाचा हेड असतो. आपण काही काम घेऊन गेलो की त्यांनी ते काम पूर्ण करावं अशी लोकांची अपेक्षा असते. पण तसं ते होत नाही, खरं सांगतो तसं ते होत नाही. तर कसं आहे, आपण एकदा लोकांकडं असं म्हणतो की मला मत द्या, असं म्हणत नाही. काय म्हणतो आपण असं की मला मत द्या, बरोबर आहे. पण काही दिवसानंतर ते नुसते असे करतात. मग हे कुठं गेलं आणि हे कुठं गेलं, त्याच्यात फरक आहे का नाही हे मला सांगायचं, बाकी काय नाही. येणारा नगरसेवक कसा असावा किंवा काय कामं त्यांनी हाती घ्यावी? नगरसेवकांनी लोकांची सेवा करावी, बरोबर आहे. लोकांसाठी त्यांनी आपलं बलिदान द्यावं. मी तर म्हणतो तिथपर्यंत सांगतो. कारण कसं असतं माहिती आहे का तुम्हाला, नगरसेवक हा त्या प्रयाग आहे, त्या प्रयागामध्ये ज्याचं नाव आहे ना तोच निवडून येऊ शकतो. पैसे देऊन कोणी निवडून येत नाही. कारण हे गावाला मी पाहिलं, शिल्पा शेट्टीला आणलं होतं, एक कॉर्पोरेटरने शिल्पा शेट्टीला आणलं होतं, पण तो माणूस पडला. आणि ज्यांनी काम केलं खरोखर, तो माणूस गरीब होता, तो माणूस निवडून आला. म्हणजे कामामध्ये असा फरक असतो. पंचनामा प्रभागाचा कौल मतदाराच्या आजच्या भागात आज आपण प्रभाग क्रमांक 9चा पंचनामा केला. इथल्या नागरिकांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एक भाग पूर्णपणे विकासाच्या दृष्टीने पुढे गेलाय आणि दुसऱ्या भागातला विकास हा ठप्प झालाय असे इथल्या नागरिकांशी संवाद केल्यानंतर आपल्याला दिसून आलं. तिकीट कापलं गेलं, पक्ष बदलला गेला. या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सामान्य नागरिक गोंधळलाय असं इथल्या नागरिकांशी बोलल्यानंतर आपल्याला दिसून येतं. मग या प्रभागामध्ये कोणाची सत्ता येईल, कोण निवडून येईल आणि मतदाराचा कौल कोणाच्या बाजूने झुकेल, या सगळ्यासाठी आपल्याला 16 तारखेची वाट पाहावी लागणार आहे. आणि तुमच्या प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीची टीम नक्कीच प्रयत्न करेल. धन्यवाद.